नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेले पीक विम्याबद्दल शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। आता पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे। 33% नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा हा देण्यात आला होता। आता उर्वरित 75% पीक विमा वाटप राज्य सरकार सुरू करणार आहे। याबाबत सध्या राज्य सरकारकडून सूचनाद्वारे सुद्धा झालेले आहेत। परंतु मित्रांनो, हा 75% पीक विमा फक्त अतिवृष्टी झालेल्या भागांमध्ये आणि दुष्काळ सदृश भागांमध्येच, म्हणजेच ज्या भागांमध्ये शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झालेले आहेत अशा भागांमध्ये हा पीक विमा वाटप केला जाणार आहे। तसेच पीक विमा कंपन्यांकडे पीक विमा रक्कम जमा करण्यास शासनाने सुरुवात देखील केलेली आहे। तसेच मित्रांनो, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील विलंब असलेले पीक विमा रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे। अनेक दिवसापासून पीक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे। राज्यातील पुढील दुष्काळ परिस्थिती पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईपोटी उर्वरित पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली आहे। त्याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्व्हेनुसार अहवालानुसार महाराष्ट्रातील 40 महसूल मंडळामध्ये म्हणजेच नाशिक, अहमदनगर, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये या पीक विमा वितरणाची सुरुवात देखील करण्यात आली आहे। तसेच मित्रांनो, महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणास सुरुवात होणार आहे। राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्याचबरोबर सध्या दुष्काळाची परिस्थिती ही या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे। तसेच अशामध्येच राज्य सरकारने या 18 जिल्ह्यांमध्ये पीक विमा रक्कम वितरण करण्यास सुरुवात केली आहे। तसेच मित्रांनो, शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या रक्कम त्या इन्शुरन्स कंपनीकडे सुपूर्द केली आहे। महाराष्ट्रातील खरीप रब्बी हंगामामध्ये पीक विमा रक्कम वितरणास सुरुवात देखील केली आहे। काही जिल्ह्यांमध्ये सध्या पीक विमा वितरण सुरू आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये वाटप देखील करण्यात आला आहे। याबद्दल काही शंका असल्यास जवळच्या कृषी अधिकारी व त्याचबरोबर संबंधित विभागांमध्ये माहिती घ्यायची आहे। काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे, तर यासाठी राज्य सरकारने अधिकृत JR सुद्धा काढलेला आहे। तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट हे घेऊन येत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।